हॅलो फ्रेंड्स, चला तर बनवूया शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी। त्यासाठी मी खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो हे सर्व मिक्सरला कच्चंच वाटून घेतलं आहे। फोडणीसाठी मी 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरे, राई ॲड करून घेतले आहे। ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, बिलकुल ॲसिडिटी होणार नाही या भाजीने। त्यानंतर मी तेलात लसूण थोडासा वाटून टाकला आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते मी तेलात फ्राय करून घेत आहे। हे चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये धने जिरे पावडर आणि हळद ॲड करणार आहोत। त्यानंतर चवीपुरतं मीठ आपण यामध्ये ॲड करत आहोत। एकदम कमी साहित्यात आणि कमी मसाल्यांमध्ये ही भाजी आणि इतकी सुपर टेस्टी होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर मी ह्या शेंगा बॉईल करून घेतल्या होत्या, त्या मी ॲड केल्या आहेत। त्याचा स्टॉक पण मी यामध्ये ॲड केला आहे। तुम्ही नॉर्मल कच्चे शेंगा पण तुम्ही ॲड करून शिजवून घेऊ शकता, त्याने पण टेस्ट सेमच येणार आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवून एक उकळी काढून घेणार आहोत आणि मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची रेसिपी तयार आहे।